ते असे सत्ताधारी जे बसलेले आहेत ते फोडफाड करायलाच बसलेले आहेत. त्याच्यामुळे असणारं 60 काय उद्या सगळेचे सगळे गेले तरी मला त्याच्यातलं आश्चर्य नाही. महाराष्ट्रात जे मॉडेल राबवलं ते देशभरात राबवण्याचा भाजपचा विचार आहे. त्यांनी सगळीकडे त्यांना जे सुचतं ते वाजवतात. इथे फक्त दुर्दैव आहे की इथला असणारा मध्यमवर्गीय हा स्वतःच्या घरातल्या महिलांच्या पदराच्या आड दडून बसलेला आहे. त्याला या गोष्टीचं घेणं देणं नाही की देश कुठे चाललाय, काय चाललाय, याचं त्यांना अजिबात घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे हा असणारा परिणाम आहे. आता एक शेवटचा एक प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहे. किमान तत्वासाठी तरी लढलं पाहिजे असं विरोधी पक्षांना कदाचित वाटत, कारण उमेदवार प्रश्न असा आहे की तुम्ही सगळेजण टिंब आहात. तुमचे मालक पण, तुमचे एडिटर पण आणि तुम्ही पण. विरोधी पक्ष या देशामध्ये राहिलाय का? कोणतरी दाऊद इब्राहिम बरोबर आहे, कोणतरी जुन्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे, असं सगळं कॅरेक्टर आहे. आता हे थोडी राजकीय पक्ष आहेत, यांना आता आपली सत्ता याच्यासाठीच पडलेला आहे. देश राहिला काय न राहिला काय याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही, इव्हन रुलिंग पार्टीला सुद्धा. एक पक्ष पद्धतीकडे समजत नाही. तुम्ही एक पक्षीय म्हणताय, मी असं म्हणतोय की तुम्ही विघटनेच्या रस्त्यावर चाललेला आहात.